हृदयस्पर्शी कथा. सईने अमेयच्या घरी प्रवेश केला. घरात एक शांत पण शिस्तीचं वातावरण होतं. उषाताईंनी तिचं स्वागत मोठ्या उत्साहाने केलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर आता या घराचे नियम तुला पाळावेच लागतील अशी एक अलिखित सूचना स्पष्ट दिसत होती. सई उच्चशिक्षित आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत महत्त्वाच्या पदावर नोकरी करत होती. तिला तिचं करिअर महत्त्वाचं होतं, पण उषाताईंच्या मनात सुनेने घर सांभाळावं ही पारंपरिक अपेक्षा घट्ट रुजलेली होती. सईने ऑफिसच्या कामाबद्दल बोलताच उषाताईंनी नुसती हो म्हणून उत्तर दिलं. हा पहिला संवाद दोन पिढींच्या विचारांमधील अदृश्य भिंतीची जाणीव करून देणारा होता. सईच्या दैनंदिन जीवनात खरी कसरत सुरू झाली. सकाळी 7 वाजता ऑफिसला निघायचं असल्याने तिला पहाटे 5:30 वाजता उठून घरची कामं उरकावी लागायची. उषाताईंना स्वयंपाकघरातील कामात त्यांच्या पद्धतीने केलेलं आवडायचं, पण वेळेअभावी सई घाईघाईत आपली पद्धत वापरे. "सूनबाई, पोळ्यांची घडी अशी नाही, अशी करावी लागते" किंवा "भाजी नीट परतून घेतली नाहीस" असे टोमणे रोजचेच झाले. सईला वाटे, मी घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळते, तरी माझं कौतुक नाही. उषाताईंना वाटे, या मुलीला शिस्त आणि नीटनेटकेपणा अजिबात नाही. वेळेचं गणित आणि कामाच्या पद्धतींमुळे रोज छोटा पण तीव्र संघर्ष निर्माण होत होता. घरातील पूजेची पद्धत, वस्तूंची जागा, अगदी घरात कोणते पडदे लावावेत यावरही उषाताईंचा ठाम निर्णय असे. सईने एकदा घरातील जुना टीव्ही बदलून स्मार्ट टीव्ही घेण्याचा प्रस्ताव मांडला, जो उषाताईंना घरातील वस्तूंची तोडफोड आणि अनावश्यक खर्च वाटला. "आमच्या काळात हे असे वायफळ खर्च केले जात नसत," असे त्या म्हणाल्या. सईला वाटले की तिच्या निर्णयाला किंवा तिच्या कमावलेल्या पैशाला किंमत नाहीये. यातून दोघांमध्ये फक्त विचारांचाच नव्हे, तर घरातील निर्णय घेण्याच्या अधिकाराची, वर्चस्वाची एक भावनिक लढाई नकळतपणे सुरू झाली. उषाताईंना वाटले, सून घरावर ताबा मिळवत आहे, तर सईला वाटले, सासूबाई माझ्या स्वतंत्र अस्तित्वाला नाकारत आहे. या तणावामुळे अमेयची अवस्था सर्वात वाईट झाली होती. तो आईला समजावायला गेला की तू तिला आधार देत नाहीस, तर आई म्हणायची, मी तिला घर कसं चालवायचं ते शिकवते. तो सईला धीर द्यायला गेला की ती म्हणायची, तू नेहमी आईचीच बाजू घेतोस आणि माझ्यावर सगळे नियम लादतोस. अमेयच्या मनात दोघांबद्दलही प्रेम होते, पण तो कोणाचीच बाजू ठामपणे घेऊ शकत नव्हता. यामुळे सईला वाटू लागले की अमेय आपल्या आईसमोर दुर्बळ आहे, ज्यामुळे तिच्या आणि अमेयच्या नात्यातही एक भावनिक दुरावा निर्माण होऊ लागला. रात्री जेवण झाल्यावर तिघेही टीव्हीसमोर गप्पा मारत बसलेले असत, पण त्यांच्या मनात विचारांचं वादळ सुरू असे. एका महत्त्वाच्या मीटिंगमुळे सईला ऑफिसमध्ये उशीर झाला आणि ती दमून घरी आली. उषाताईंनी सकाळच्या कामात सईने केलेल्या एक छोट्या चुकीबद्दल बोलण्यास सुरुवात केली. सईचा संयम संपला आणि तिने विचारले, आई, तुम्हाला माझ्या कामाचं काहीच महत्त्व नाहीये का? उषाताईंनी लगेच उत्तर दिले, हो, तू घरापेक्षा नोकरीला महत्त्व देतेस. हे ऐकून सईला खूप वाईट वाटले आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. उषाताईंना नंतर वाटले, मी जास्त बोलले, पण अहंकार आणि गैरसमजाच्या जाळ्यामुळे त्या माफी मागू शकल्या नाहीत आणि सईही पुन्हा संवाद साधायला तयार नव्हती. घरात एक जड आणि नीरव शांतता पसरली, जी खूप बोलकी होती. उषाताईंना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. उषाताईंना पाहता सईच्या डोळ्यात पाणी आले आणि नात्यातील सर्व कटुता एका क्षणात विसरून गेली. सईने ऑफिसमधून सुट्टी घेतली. तिने रात्रंदिवस उषाताईंची सेवा केली. डॉक्टर येताच ती लगेच त्यांच्याजवळ जाऊन माहिती विचारत असे. त्यांच्यासाठी घरून गरम सूप घेऊन येई. उषाताईंनी जेव्हा डोळे उघडून पाहिले, तेव्हा सईचा काळजी घेणारा चेहरा आणि तिच्या डोळ्यातील प्रामाणिक आपुलकी त्यांना दिसली. या आपत्कालीन परिस्थितीत सईने मी फक्त सून नाही तर कुटुंबाचा आधार आहे हे कृतीतून सिद्ध केले. उषाताईंना हॉस्पिटलमधून घरी आणले. सईने त्यांच्यासाठी पूर्ण पथ्यपाणी आणि आराम करण्याची व्यवस्था केली. एके संध्याकाळी सई त्यांच्यासाठी गरम हळदीचं दूध घेऊन आली.
उषाताईंनी तिला जवळ बसवले आणि हळूच म्हणाल्या, "सूनबाई, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. मला वाटायचं की तू माझी जागा घेशील. पण या आजारपणात तू दाखवलेस की तू या घरात माझा आधार आहेस. मी तुला खूप चुकीचे समजले." हे ऐकून सई गैरवरली. "आई, तुम्ही माझ्या आईसारखे आहात." एवढंच ती बोलू शकली. त्या दिवशी पहिल्यांदाच सासू-सून नसून आई-मुलगी म्हणून त्यांच्यातील नात्याचा पूल जोडला गेला. या प्रसंगानंतर उषाताईंच्या वागण्यात मोठा बदल झाला. त्यांनी सईच्या नोकरीचा आणि वेळेचा आदर करायला सुरुवात केली. सई घरी येताच त्या तिला आधी आराम करायला सांगायच्या. त्यांनी सईच्या कामातील जबाबदारीची प्रशंसा अमयसमोरही केली. या बदल्यात सईनेही घरातील कामात, विशेषतः उषाताईंना आवडणाऱ्या पारंपरिक कामात अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. तिने उषाताईंना त्यांच्या पद्धतीने शिकवण्याची विनंती केली. उषाताई आनंदाने सईला मायेने मार्गदर्शन करू लागल्या आणि सई उत्साहाने ते शिकू लागली. 2 पिढ्या आता एकमेकांकडून शिकत होत्या. उषाताईंनी सईला अनेक जुन्या पाककृती आणि पारंपरिक विधीमागचे महत्त्व समजावले. सईनेही त्यांना स्मार्टफोन कसा वापरायचा, ऑनलाईन पेमेंट कसे करायचे आणि व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांशी कसे जोडले जायचे हे शिकवले. उषाताईंनी पहिल्यांदाच स्वतःच्या मोबाईलवर त्यांच्या दूर असलेल्या माहेरच्या बहिणीसोबत बोलल्या. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. सईला जाणवले की प्रत्येक नियमामागे एक अनुभव दडलेला असतो आणि उषाताईंना जाणवले की प्रत्येक नव्या गोष्टीमागे एक सुविधा असते. त्या दोघी आता एकमेकींना मार्गदर्शक मानू लागल्या. सई आणि उषाताईंचं नातं आता परिपूर्ण झालं होतं. घरात पूर्वीसारखा तणाव नव्हता, तर आनंदी किलबिलाट होता. जेव्हा सई ऑफिसमधून थकलेली येई तेव्हा उषाताई प्रेमाने तिला चहा देण्यास विसरत नसत आणि जेव्हा उषाताईंना एखाद्या कामासाठी मदत लागे तेव्हा सई लगेच धावून जाई. उषाताई आता अभिमानाने लोकांना सांगायच्या, "माझी सून खूप हुशार आहे. घर आणि ऑफिस दोन्ही तितक्याच प्रेमाने सांभाळते." या नात्यात सत्य परिस्थितीची जाणीव होती, पण त्यावर प्रेम आणि समजूतदारपणाचा मजबूत मुलामा चढवला गेला होता. सासू-सुनेचं हे नातं आता केवळ रक्ताचं नसून मनाच्या आपलेपणाचा आधार बनलं होतं. सासू-सुनेचं नातं हे जगातील कोणत्याही गुंतागुंतीचं नातं नाही, तर ते 2 प्रेमळ स्त्रियांच्या मनातील आरसा आहे. जेव्हा सून एक नवीन घरात येते तेव्हा ती फक्त एक व्यक्ती नसते. ती आपल्यासोबत नवीन विचार, नवीन पद्धती आणि एकटेपणाची भीती घेऊन आलेली असते. त्याचप्रमाणे सासूबाईंच्या मनात माझ्या घरचे नियम मोडले जातील की काय आणि माझ्या मुलावरचं माझं प्रेम कमी होईल की काय ही भावनिक भीती दडलेली असते. पण जेव्हा आयुष्यात एखादं संकट येतं तेव्हा नात्यातील मुखवटे गळून पडतात. संकटाच्या क्षणी दिसणारी काळजी आणि सेवा ही रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक पवित्र असते. तेव्हा सासूबाईंना कळतं की सून घरात फक्त काम करायला आलेली नाही, तर ती मायेचा आधार द्यायला आलेली आहे. आणि सुनेला कळतं की सासूबाईंची शिस्त ही त्यांचा अनुभव आहे, तिरस्कार नाही. ज्या क्षणी त्या दोघी एकमेकांना सून आणि सासू म्हणून न पाहता एकमेकींना आधार देणाऱ्या 2 स्त्रिया म्हणून स्वीकारतात, त्या क्षणी हे नातं तणावाचं घर न राहता आपलेपणाचं आधारघर बनतं. नात्यात फक्त घर चालवण्याची नाही, तर मन जपण्याची स्पर्धा असावी लागते. जिथे प्रेम आणि सन्मान असतो, तिथे खरंच सासू-सुनेचं नातं मायेच्या धाग्याने विणलं जातं. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.